सो नायट्रोजन इज अ नॉन मेटल. त्याच्यानंतर मोस्टली इट इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन लिथोस्फियर, वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन ॲटमॉस्फियर, लिथोस्फियर, हायड्रोस्फियर. तर हा एक प्रश्न होता की नायट्रोजन इज प्रेझेंट इन, नायट्रोजन इज वाइडली प्रेझेंट इन. तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन होते. हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, बरोबर आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे. सो नायट्रोजन इज वाइडली, प्रश्न असा होता की नायट्रोजन प्रेझेंट की ॲटमॉस्फियर, लिथोस्फियर, हायड्रोस्फियर अँड प्लॅनेट. तर याचं उत्तर काय आहे? प्लॅनेट येऊ शकतं का? नायट्रोजन कसं फिक्स होतं? बिकॉज बेसिकली नायट्रोजन हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि नायट्रोजनची केमिस्ट्री सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. कारण का आतापर्यंत फर्स्ट सेम टू लास्ट सेमिस्टर पर्यंत पहिला आणि लास्ट हे नायट्रोजनच डिस्कस झालेलं आहे. बाबा हे काय आहे प्रोसिजर. बट बेसिकली जे इम्पॉर्टंट आहे की जे की याच्यामध्ये आपण बघितलेलं नाही, मी त्या 4 ऑप्शन पैकी काय येणार आहे? प्लॅनेट इज द आन्सर. नायट्रोजन जिथं प्रेझेंट नाहीये. प्लॅनेट आहे का? सर्च इट अँड टेल मी. कारण का त्याच्यामध्ये atmosphere, lithosphere and hydrosphere, there is a presence of nitrogen. Plus planet is also there. Planet मध्ये of course ते जे हेलियमचे जे रिॲक्शन्स आहेत, तर प्लॅनेट म्हणल्यानंतर सगळंच आलं ना त्याच्यात, युनिवर्स आलं त्याच्यामध्ये. जे स्टार्स आहेत ते काय आहे? मग ह्याचं उत्तर काय येते? तर लिथोस्फिअर का येतं जवळपास? कारण का लिथोस्फिअर म्हणजे इट्स नथिंग, ओके, आहे त्याची पर्सेंटेज आहे नायट्रोजन ते 0.4 to 5% असं आहे. इथं दिलेलं आहे 0.03 to 0.1% काय आहे नायट्रोजन अवेलेबल आहे. म्हणजे काय सगळ्या स्मॉल अमाऊंटचं नायट्रोजन कशामध्ये आहे? लिथोस्फिअर मध्ये प्रेझेंट आहे. सो उत्तर काय येणार आहे याचं? लिथोस्फिअर आपण देऊ शकतो. जर म्हणजे चुकीचं आहे की बरोबर आहे आपल्याला अजून सांगता येणार. तर नायट्रोजन हा ओव्हरऑल सगळीकडे डिस्ट्रीब्युटेड आहे. तुम्हाला हे कन्फर्म करून सांगायचे की ह्या 4 ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन जवळचं आहे. ठीक आहे. सो लेट्स सी नेक्स्ट पॉइंट. आता जो सॉइल मध्ये आपण डिस्कस करणार आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे? येस, नायट्रोजन. नायट्रोजन जो प्लांटला अवेलेबल होतो किंवा तो कोणत्या फॉर्म मध्ये अवेलेबल होतो आणि तो सॉइल मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये असतो? येस, बोलायचंय. प्लांटला नायट्रेट फॉर्म मध्ये अवेलेबल होतो. आणि येस, बाकीच्यांनी व्हिडिओज ऑन करायचे. तर सगळ्यांनी व्हिडिओ बंद करून ठेवलेत. ओके, टेल मी द नायट्रोजन, अवेलेबिलिटी ऑफ नायट्रोजन इन सॉइल. सॉइल मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये आणि नायट्रोजन प्लांट कोणत्या फॉर्म मध्ये जर सॉइल मध्ये जर असेल तर तो काय असते? ऑर्गॅनिक मॅटर. ओके, ऑर्गॅनिक मॅटर मध्ये काय असते? प्रोटीन्स असतात, अमाइड्स असतात, बरोबर ना? त्याच्यामध्ये सेल्युलोज असते. त्यांचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून प्रोटीन्स, अमाइड फॉर्मचे काय येणार आहेत त्याच्यामधून? सोर्स जो नायट्रोजनचा आहे तो येणार आहे. मग इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये कोणता आहे? नायट्रोजन प्रेझेंट. अमोनियम. अमोनिया. ओके, NH4 काय आहे? प्लस आहे की पॉझिटिव्ह? इट्स Positive. आयन और कॅटायन?
इट्स अ कॅटायन. आणि नायट्रेट फॉर्म जो आहे तो काय आहे? Mostly these are the two forms of nitrogen which is plants are utilizing, that is nitrate and ammonia. तर सगळ्यात स्टेबल जो आहे तो कोणता आहे? नायट्रेट फॉर्म आहे. आणि जो अमोनिकल फॉर्म आहे तो सगळ्यात जास्त अनस्टेबल असं म्हणू शकतो. कारण का अमोनिया नायट्रोजन आहे तो फक्त आणि फक्त प्लांट्स यूज करत नाही, तर ते बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आले त्याच्यामध्ये, जे सॉइलचे जेवढे फॅक्टर्स आहेत त्यांना काय काय लागणार आहे? नायट्रोजन हा लागणार आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो मास आहे तर त्याला सगळ्यात मोस्टली इम्पॉर्टंट हा नायट्रोजन आहे. आणि टोटल मास जो आहे न्यूट्रिएंटच्या अवेबिलिटीज बघायला गेलं तर नायट्रोजनचाच आहे. तर हे झालं. आणि त्याच्यानंतर जे ब्रेकिंग डाऊन होणार आहे नायट्रोजनचं म्हणजे काय? NH4 म्हणजेच काय? मिनरलायझेशनची जी प्रोसेस आहे. आता येस, रोल नंबर 17D डिप्लोमा, रोल नंबर 17 बोलायचंय. हॅलो. व्हॉट इज मीन बाय मिनरलायझेशन? हॅलो. हा बोला ऐकते. ओके. मिनरलायझेशन हॅलो. हॅलो. नंबर 17. हॅलो मॅडम. हा रीड तरी करा. हा येस मॅडम. Mineralization is the conversion of organic N to NH4 plus as a result of microbial decomposition. Mineralization increase with rise in temperature and enhance the adequate, although not excessive, soil moisture and a good supply of O2. Mineralization of organic N involves in two reactions. First, aminization and ammonification. Aminization and Ammonification. okay. Okay. So mineralization basically काय आहे? Conversion of organic form of nutrient into इनऑर्गॅनिक फॉर्म. ओके. आणि जो फॉर्म इनऑर्गॅनिक फॉर्म आहे जो की काय करते? प्लांट ऍब्सॉर्ब करून घेतो, त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणाऱ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? मिनरलायझेशन. सो नायट्रोजन मध्ये ही बेसिक सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे, जो की प्रोटीन आहे, अमाइड्स आहेत, बाकीचे जेवढे फॉर्म्स आहेत, नायट्रोजनचे सोर्स आहेत, त्यांना कन्वर्ट करायचं काम कोण करत असत? तर त्याच्यामध्ये जे मायक्रोब्स इन्व्हॉल्व आहेत. ओके. मायक्रो ऑर्गॅनिझम्स सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतात आणि ते काय करतात? ऑर्गॅनिक फॉर्मचं कन्व्हर्जन नायट्रेट फॉर्म मध्ये प्रोसेस करण्याला आपण काय म्हणतो? मिनरलायझेशन. सगळ्यात महत्वाचं बेसिक कॉन्सेप्ट इन मिनरलायझेशन इज इट्स टोटली डिपेंड्स अपॉन अ सॉइल मॉइश्चर रेझिम्स. ओके. नायट्रोजनचं जर अवेबिलिटी डिपेंड होत असेल तर ती कशावरती डिपेंड आहे? तर सगळ्यात महत्वाचं मॉइश्चर कंटेंट कसं आहे सॉइलचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत. एक सबमर्ज कंडिशन मध्ये येतो आणि आपल्या म्हणजे आपण त्याला एरोबिक आणि एनरोबिक अशी दोन कंडिशन मध्ये सुद्धा आपण त्यांना काय करतो? कन्व्हर्जन बघू शकतो. तर मिनरलायझेशन हे सगळ्यात जास्त अफेक्टेड कशात होणार आहे? ज्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट काय आहे? जास्त आहे. फॉर एक्झाम्पल सबमर्ज कंडिशन मध्ये ही प्रोसेस जी आहे मिनरलायझेशन किंवा मिनरलायझेशन आपण टोटली का म्हणू शकतो? कारण का मिनरलायझेशनच्या अंडर अमिनायझेशन, ओके, त्याच्यानंतर नायट्रिफिकेशन, त्याच्यानंतर मोबिलायझेशन, हे जेवढा प्रोसेसेस आहेत त्या
सगळ्या पहिल्या मिनरलायझेशन मध्ये होणार. म्हणजेच काय, जो एंड पॉइंट आपल्याला मिळणार आहे म्हणजे एंड प्रोडक्ट जो आपल्याला मिळणार आहे तो मिनरलायझेशनच्या प्रोसेस मधून मिळणार आहे. म्हणजेच काय, कन्व्हर्जन ऑफ ऑर्गेनिक फॉर्म ऑफ न्यूट्रिएंट. मग आता नायट्रोजन बघतोय म्हणून नायट्रोजन, ठीक आहे. तर मिनरलायझेशन ही सगळ्याच प्रोसेस मध्ये येणार आहे. कशामध्ये? नायट्रोजन मध्ये येणार आहे, फॉस्फरस मध्ये येणार आहे, त्याच्यानंतर पोटॅश मध्ये येणार आहे, त्याच्यानंतर सल्फर, सगळ्यात महत्वाचा सल्फर मध्ये आहे. तर ही प्रोसिजर प्रत्येक एका मेटलला कशी आहे, प्रत्येकाची स्टेजेस वेगवेगळे आहेत, ठीक आहे. तर मिनरलायझेशन इज नथिंग बट अ कन्व्हर्जन ऑफ ऑर्गेनिक इनटू इनऑर्गेनिक फॉर्म. तर त्याच्यामध्ये दोन प्रोसेस आहेत, अमिनायझेशन अँड अमोनिफिकेशन. येस, व्हॉट इज मीन बाय अमिनायझेशन? येस, रोल नंबर 65 2018. What is mean by immunization? Yes, ma'am. Yes, what is mean by immunization? Aminization is the decomposition of proteins and the release of amines, amino acids, and urea is called aminization. It's called immunization. ते तुम्ही वाचून रिकाम केलं, पण तरी पण एखादं बेसिकली अमिनायझेशन आणखीन काय सांगू शकता का अमिनायझेशन मध्ये बाकीचे? यू हॅव टू डिस्कस दिस. हे ऑलरेडी झालेलं आहे. येस, अमिनायझेशनचे रोल्स, सॉरी अमिनायझेशन आणखीन काय सांगू शकता ह्या प्रोसेस बद्दल? ओके, अमिनायझेशन कोणामुळे होतं हे तरी सांगू शकता? इथे दिलेलंच आहे तुमच्या समोर. येस, बोलायचं आहे, त्याशिवाय समजणार नाही तुम्हाला. बॅक्टेरिया. तर दिसतंय बॅक्टेरिया. ओके, नुसता बॅक्टेरियाच रिस्पॉन्सिबल आहे का? एन्झाइम्स. रोल नंबर 30 is saying enzyme. Is that correct? येस, बोलायचं आहे. Don't chat with me. Just turn on your audio and you can speak here. Microorganism सगळ्यात महत्वाचं आहे. 45 microorganism. He's saying that microorganism is the most important factor to convert protein into nitrite and then into nitrate form. So कोणते मायक्रोब्स इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये? कोणत्या आता मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे सुद्धा काय क्लासिफिकेशन्स आहेत. ओके, डिपेंड्स ऑन देअर रिक्वायरमेंट. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी काय रिक्वायर्ड आहे, या रिक्वायर्डच्या बेसवरती त्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. कोणते ऑर्गॅनिझम मोस्टली प्रेझेंट आहेत? Nitrosomonas, Nitrobacter. 86 roll number is saying Nitrosomonas, Nitrobacter. Okay, you are seeing this, but those organisms are classified under. Are they depend on? Are they making own food? Are they heterotrophs or autotrophs? Most important thing, you know all these things, Nitrosomonas, Nitrobacter, हे सगळं माहिती आहे. पण तुम्हाला प्रश्न असा विचारला की ते कोणतं बॅक्टेरिया कन्वर्ट करण्यासाठी मदत करतं, तर त्याच्यामध्ये मोस्टली ऑटोट्रोप्स आहेत की हेट्रोट्रोप्स आहेत असं विचारलं की काय सांगणार आहे तुम्ही? तर मिनरलायझेशन आणि नायट्रोजन मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुद्दा असा आहे की जे कन्व्हर्जन आहे ते हेट्रोट्रोप्स मायक्रोब्स आहेत. हेट्रोट्रोप्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय हेट्रोट्रोप्स? आता बोला. आता इथं तर काही दिसत नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिले बॅसिलस, मायक्रोकोकस, कोलेस्ट्री,
ट्रायडम, आणखीन काय हे दिसतात, पण हे हेट्रोट्रोप्स म्हणजे काय आणि ऑटोट्रोप्स म्हणजे काय हे झालेलं आहे तुम्हाला, हे काय आत्ताच नाहीये. डोंट स्पीक लाईक दिस, आय एम नॉट गोइंग टू सी दिस. ओके, बोलायचंय. रोल नंबर कोण आहे ह्याच्यामध्ये, बोलायचंय, तसे होणार नाही. 45 आणि 43 बोलायचंय. What is mean by Autotrophs are the organisms who prepare their own food, and heterotrophs are organisms who depend on other organisms for food. Okay, what about oxygen requirement of these? ऑटोट्रोप्सचा काय आणि हेटरोट्रोप्सचा काय आहे सांगू शकताय? व्हॉट इज द ऑक्सिजन रिक्वायरमेंट? बर, ठीक आहे, हे क्लासिफिकेशन झालं. आता अजून एक क्लासिफिकेशन आहे एनोरोबिक आणि अनएनोरोबिक. एनोरोबिक म्हणजे काय आणि एनारोबिक म्हणजे काय? येस, तिनं सांगितलं, ते बाकीचे पण बोलायचं आहे. व्हॉट इज मीन बाय एरोबिक अँड व्हॉट इज मीन बाय अनएरोबिक, हे बेसिक आहे आणि हे क्लिअर होणं गरजेचं आहे. हे तुम्हाला सगळं एरोबिक्स माहिती म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि अनएरोबिक म्हणजे इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. in absence of oxygen is known as aerobic and non-aerobic. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की सॉइल मॉइश्चर रिझिम्स वरती काय आहे, नायट्रोजनचं कन्व्हर्जन डिपेंड आहे. ठीक आहे, तर सगळ्याच कंडिशन मध्ये, ओके, सगळ्याच कंडिशन मध्ये काय आहे, नायट्रोजनचं जे कन्व्हर्जन फॅक्टर आहे तर त्याच्यामध्ये हे दोन मायक्रोब्स महत्वाचे आहेत, हेट्रोट्रोपिक आणि एटोट्रोपिक्स. आता हेट्रोट्रोप्स मोस्टली आर द मायक्रोब्स which are required for the aminization as well as mineralization. आपण मिनरलायझेशन बघूया, कारण का मिनरलायझेशनच्या अंडर हे सगळे प्रोसेस येणार आहे. ओके, तर हेट्रोट्रोप्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, आणि त्याच्यानंतर एरोबिक आणि नॉन एरोबिक. आता सबमर्ज कंडिशन मध्ये सुद्धा काय करतायत, अर्ध्यावरची प्रोसिजर म्हणजे अमिनायझेशन इनटू नायट्रेट फॉर्म, अमोनिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट होण्यासाठी त्याला पहिला नायट्रेट आणि नंतर नायट्रेट फॉर्म मध्ये, बरोबर, पण परत तो रिव्हर्स फॉर्म मध्ये येतोय अमोनिया. ओके, सबमर्ज कंडिशन मध्ये काय आहे, NH4 हा मोस्टली अवेलेबल फॉर्म मध्ये येतो, बरोबर. सबमर्ज म्हणजे आपण पॅडीसाठी बघूया, कारण का पॅडी इज अ वन ऑफ द क्रॉप विच ग्रो अंडर सबमर्ज कंडिशन, आणि नायट्रोजन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट विच इज रिक्वायर्ड फॉर दिस. मग सबमर्ज कंडिशन मध्ये जे आहे त्या प्रोसिजरला आपण काय म्हणतो, इमोबिलायझेशन. म्हणजे काय, तो नायट्रेट फॉर्म मध्ये आहे बट तो काय केला जात नाहीये, युटिलाइज होत नाहीये. का युटिलाइज होत नाहीये? बिकॉज त्याच्यामध्ये जे मायक्रोब्स आहेत ते कोणते असणार आहेत, एनोरोबिक फॉर्म मध्ये असणार आहेत, बरोबर. मग त्यांचं कन्व्हर्जन कुठे थांबतं, नायट्रेट मध्येच. म्हणजेच काय, प्रोटीन इज नॉट कन्वर्टेड, टोटली प्रोटीन इज नॉट गोइंग टू कन्वर्ट इन टू नायट्रेट. मग तो जो मधल्या स्टेज मध्ये जो आहे नायट्राइट फॉर्म मध्ये, जो की कसा आहे, टॉक्सिक आहे. ओके, आणि टॉक्सिक लेवल वाढल्यानंतर त्याच्यामध्ये जे ऑक्सिजनची जी अवेबिलिटी आहे, ऑक्सिजनची जी रिक्वायरमेंट आहे कशाची, प्लांटची, तर ती काय होते, अफेक्टेड होते, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे डिसीजेस येतात. तसं त्याच्यामध्ये अजून एक डिसीज आहे H2S मुळे जो होतो, तो कोणता डिसीज आहे राईस मध्ये, Akiochi disease. अकिओची डिसीज. मग तो काय आहे की त्याच्यामध्ये जे सल्फरचं जे कंटेंट वाढलेलं आहे त्याच्यामुळं काय होतं, तर सल्फर आणि नायट्रोजनचा संबंध सेम आहे. कसा आहे, तर हे जे प्रोसेस आहेत मिनरलायझेशनचे, तर ते काय होतं, ते अर्ध्याच वाटेपर्यंत होतात, जे की कोण करतं, पहिली जी स्टेज आहे, ओके, अमिनायझेशन टू नायट्रेट फॉर्म मध्ये, त्याच्यामध्ये एरोबिक्स आणि प्लस हेट्रोट्रोप्स आर इन्व्हॉल्व, पहिली स्टेज. आणि जी नंतर आहे अमोनिफिकेशनची स्टेज, म्हणजेच काय, नायट्रेट टू नायट्रेट फॉर्म. ओके, आणि त्याच्यामधून परत इमोबिलायझेशन, आणि त्याच्यामध्ये काय होणार, NH4 मध्ये परत कन्व्हर्जन होण्यासाठी परत काय लागणार आहेत, एनोरोब्स आणि
ऑटोट्रोप्स आणि हेट्रोट्रोप्स दोन्ही पण त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोब्स महत्वाचे आहेत. हे झालं सबमर्ज कंडिशन साठी. आणि जर नॉर्मल कंडिशन असेल सॉइलचे मॉइश्चर रिजिम्स, ओके, फॉर एक्झाम्पल आपल्या पट्ट्यामध्ये जर बघायला गेलो तर आपल्या पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात युरिया देतो. पण युरिया काय आहे, इट्स अन ऑर्गेनिक, बरोबर. मग त्याच्यामध्ये टोटली अमाइड हा काय आहे, अमाइड त्याच्यामध्ये अमाइड इज द फॉर्म ऑफ युरिया की जो काय केला जातो, दिला जातो, बरोबर. तर तो काय आहे, अमाइड फॉर्म आहे. अमाइड म्हटल्यानंतर त्याच्यात काय आलं, NH. येस, अमाइड म्हटल्यावर काय आलं त्याच्यामध्ये, समोरच ठेवलेलं आहे मी, स्ट्रक्चर तुमच्या समोरच आहे, बरोबर ना. अमाइड म्हणजे NH2, ओके. अमाइड्स बोलायचंय असं ह्याच्यावरती शेअर नका करू, चॅट नका करू, ओके. हा, शेअर झालेली नाही का, स्क्रीन दिसत नाहीये का? ओके. सो अमिनायझेशनची जी प्रोसेस आहे, पहिली जी बघितली मिनरलायझेशन, त्याच्यानंतर अमिनायझेशनची प्रोसेस काय म्हणते की इट इज नथिंग बट द कन्व्हर्जन ऑफ प्रोटीन or protein and the release of amino acids and urea is called as aminization. And the initial step in the decomposition of organic matter by enzymatic digestion of protein into ammonia acids like peptones and ammonia acid under aerobic. एवढं काय ह्याच्यात दिलंय हे, एक मिनिट हा. Yes, roll number 1D. Any problem? याच्यामध्ये त्यांनी काही केलेलं नाहीये, अमिनायझेशन जास्त डिटेल मध्ये दिलेलं नाही. तर अमिनायझेशन मी सांगते, अमिनायझेशन लिहून घ्या तुमच्याकडे जर नसेल. इट इज द ब्रेकिंग डाऊन ऑफ प्रोटीन with organic N compound in neutral and alkaline soil reaction. Under acidic soil reaction fungus become active. ओके, तर याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्वाचं अमिनायझेशन इज द ब्रेकिंग डाऊन ऑफ प्रोटीन. ओके, जो की कसा आहे, ऑर्गेनिक फॉर्म मध्ये आहे. आणि न्यूट्रल टू अल्कलाइन कंडिशनच्या सॉइल मध्ये काय, याचं मोस्टली कन्व्हर्जन आहे. आणि याच्यामध्ये मोस्टली हेट्रोट्रॉपिक सॉइल ऑर्गॅनिझम्स आर इन्व्हॉल्व. आणि त्याच्यामध्ये हेट्रोट्रॉपिक्स म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मोस्टली बॅक्टेरिया अँड फंगस आर वर्किंग टुगेदर. त्यामुळे आपण फंगसचं रिक्वायरमेंट आपण जर सबमर्ज कंडिशन मध्ये काय करतो, फंगस, अल्गी सुद्धा आहे, सायनोबॅक्टेरिया आहे, तर यांचा आपण त्याच्यामध्ये काय करतो, ॲझोस्पिरेलम सुद्धा आपण त्यांना द्यायला सांगतो. का तर जे नायट्रोजनचं मोबिलायझेशनची जी कंडिशन, मोबिलायझेशन जे आहे ते काय करण्यासाठी, रिस्ट्रिक्ट करण्यासाठी आपण काय करतो, हे मायक्रोब्स किंवा हे मायक्रोब्स त्याच्यामध्ये दिल्यानंतर नायट्रोजनची अवेबिलिटी वाढण्याची शक्यता आहे. तर हे झालं अमिनायझेशन. डेफिनेशन सांगते ती लिहून घ्या. अमिनायझेशन इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस बाय विच, लिहून घ्या व्यवस्थित. अमिनायझेशन इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस बाय विच द हायड्रोलायटिक डिपोजिशन ऑफ, aminization is defined as the process by which hydrolytic deposition of protein from combined nitrogen compounds as well as release of amines and amino acids takes place by heterotrophic soil microorganisms. And this process is also known as proteolysis. Of course, proteolysis is nothing but काय की
प्रोटीन्सचा आपण काय करतोय ब्रेकिंग, म्हणजे प्रोटीन्स ज्याच्यामध्ये काय होत आहेत ब्रेकिंग डाऊन होत आहेत आणि त्याचं सेपरेशन होत आहे कशामध्ये, अमाइन्स फॉर्म मध्ये आणि कार्बोलिक ऍसिड्स मध्ये त्यांचं सेपरेशन होतंय. मग त्याच्यामध्ये पीएच वाढण्याची शक्यता, का तर कार्बोलिक ऍसिड सुद्धा त्याच्यामध्ये जे कार्बोनिक ऍसिड्स आहेत त्याच्यामध्ये काय होणार आहेत रिलीज होणार आहेत आणि त्याच्यानुसार सुद्धा पीएच, कार्बोनिक ऍसिड असणं सुद्धा गरजेचं आहे, जे की काय करतं की बाकीचे जे मिनरल्स आहेत रॉक म्हणजे विचार इनऑर्गॅनिक फॉर्म, ओके, त्यांना ब्रेकडाऊन करण्यासाठी ऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा म्हणजे जे कार्बोनिक ऍसिड्स आहेत ते सुद्धा काय करत असतात, मदत करत असतात. प्रोटोलिसिस म्हणजेच काय, प्रोटीनचं ब्रेकिंग डाऊन होतंय, ओके, इज नोन एज अ प्रोटोलिसिस. परत एकदा सांगते, अमिनायझेशन इज डिफाइंड एज द प्रोसेस बाय विच Aminization is defined as the process by which the hydrolytic decomposition of protein सगळ्यांचे व्हिडिओ चालूच आहेत ना? ओके. परत एकदा सांगते, अमिनायझेशन डिफाइंड एज अ प्रोसेस बाय विच द हायड्रोलॅक्टिक डिकम्पोजिशन of protein from combined nitrogenous compound as well as release of amine and amino acids takes place by heterotrophic soil microorganism. हे दोन मुद्दे त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. आता नेक्स्ट आहे अमोनिफिकेशन अँड नायट्रिफिकेशन. ओके, आता अमोनिफिकेशन म्हणजे काय? येस, रोल नंबर 44, व्हॉट इज मीन बाय अमोनिफिकेशन? Roll number 44, what is mean by ammonification? Yes, ma'am. Ammonification म्हणजे काय? Amines and amino acid produced during aminization of organic ion are decomposed by other heterotopic with release of NH4 is termed as ammonification. ओके, ह्याच्यातून काय समजलं ते तू मराठीतून सांग मला. Organic nitrogen decompose जेव्हा होतं तेव्हा amines आणि amino acid produce होतात by the help of heterotrophs and त्याच्यातून NH4 रिलीज होतो, त्या प्रोसेसला अमोनिफिकेशन म्हणतात. ओके, अमोनिफिकेशन म्हणजेच काय, जे प्रोटीन्स आहेत अमाइड्स आहेत त्याच्या पुढची प्रोसिजर म्हणजे अमोनिफिकेशन. म्हणजेच काय, पहिला स्टेप काय होणार त्याच्यामध्ये नायट्रेट तयार होणार आहे, नायट्रेट नंतर नायट्रेट, ओके, विथ द हेल्प ऑफ दिस हेट्रोट्रॉप्स मायक्रो ऑर्गॅनिझम. तर अमोनिफिकेशन इज नथिंग बट अ फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन. म्हणजे नायट्रोजनचे जे जे एलिमेंट्स आहेत ते तयार होणाऱ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, अमोनिफिकेशन. Amides and amino acid produced during aminization of organic N are decomposed by other heterotrophs with the release of ammonia is termed as ammonification. तर असं पण म्हणू शकतो आपण, the conversion of organic nitrogen to ammonium nitrogen with the help of heterotrophic microorganism is known as ammonification. Okay, is known as ammonification. The reduction of amides, आपण रिडक्शन पण इथं शब्द वापरू शकतो. The reduction of amines so release from the above reaction म्हणजेच काय, प्रोटीन मधून the release from proteolysis to ammonical compound by some other groups of heterotrophic microorganism is known as ammonification. ओके, मग त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेज जी असते ती म्हणजे आता अमोनिफिकेशन मध्ये पहिली स्टेप म्हणजे काय, नायट्रिफिकेशन. आता नायट्रिफिकेशन म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये काय तयार होणार आहे, नायट्राइट म्हणजेच काय, NO2, ओके, आणि लास्ट इज नायट्रेट NO3 with the help of autotrophs with the help of heterotrophic
मायक्रो ऑर्गॅनिझम. आता हेट्रोट्रोपिक्स आले. आता परत एकदा सांगते की परत ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचा महत्वाचा रोल आहे. तर 3 गोष्टींवरती काय आहे मिनरलायझेशन, जे नायट्रोजनचं मिनरलायझेशन आहे ते 3 गोष्टींवरती. पहिलं म्हणजे मॉइश्चर रिझिम्स, दुसरं म्हणजे काय आलं मायक्रो ऑर्गॅनिझम्स, आणि प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन लेवल. प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन लेवल ह्या 3 गोष्टीवरती काय आहे ही मिनरलायझेशनची प्रोसेस पूर्णपणे डिपेंड आहे. तर व्हॉट इज मीन बाय नायट्रिफिकेशन? ओके, व्हॉट इज मीन बाय नायट्रिफिकेशन? हे मी नुसतं बेसिकली हे करते तुम्हाला की बाबा हे डेफिनेशन्स आहेत. त्याच्यामध्ये जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत महत्वाचे की त्याच्यामध्ये कोणते बॅक्टेरियाज आहेत किंवा काय, हे आता इथून सुरू होणार आहे. जस्ट सी फ्रॉम दिस नायट्रिफिकेशन. Yes, roll number 30. Roll number 30. Roll number Yes, 30. ma'am. Yes, read out this nitrification process. Nitrification is the process of biological oxidation by which the NH4 form of nitrogen converts into the nitrate form of nitrogen. There are 2 steps. First, NH4 is converted into the NO2 and then into NO3. Nitrosomes Then are obligate autotrophic bacteria that obtain their energy from oxidation of N and their carbon from C from CO2. Okay, other autotrophs bacteria nitrosobulus, nitrospira and nitros. Okay, हे असे खूप सारे bacteria त्यांनी विब्रोज and some extent heterotrophic bacteria also can oxidize NH4 and other N reduced compound to NO3. ओके, तुम्हाला मस्त अशी नोट्स तुम्हाला तयार करून देण्याची गरज आहे, जे की ह्या नोट्स मधून तुम्ही फुलफिल करू शकत नाही. ओके, सो मिड पर्यंत तरी हे येणार आहे. सो आज आज किती आहे तारीख बघू दे मला. ओके, आज 10 तारीख आहे. ठीक आहे, 2 दिवसात. ओके, सो नायट्रिफिकेशन प्रोसेस काय म्हणते? नायट्रिफिकेशन इज द प्रोसेस. ओके, ह्याच्यामध्ये मायक्रोबियल ऑक्सिडेशन आहे. त्यामुळे याच्यामध्ये 2 प्रकारचे आधीच सांगितलं की हे प्रोसेस कशावरती डिपेंड आहे, ऑक्सिजन वरती. तर त्याच्यामध्ये ऑटोट्रोप्स बॅक्टेरिया सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत. हेट्रोट्रोपिक रिॲक्शन आहे कुठपर्यंत, जिथपर्यंत अमिनायझेशन आहे. ओके, तिथून पुढं ही ऑटोट्रोप्स मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. तर पहिली स्टेज काय आहे की जो अमोनिया आहे, ओके, त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट मध्ये करणार. त्यावेळेस ऑब्लिगेट बॅक्टेरियाज महत्वाचे त्याच्यामध्ये रोल प्ले करतात. त्याच्यामध्ये पहिला आहे नायट्रोसोमोनास, नायट्रोसोलोम्बस अँड नायट्रोस्पायरा. Okay, these 3 are the most important bacteria. These bacteria are nothing but obligate autotrophs bacteria which converts this ammonia into nitrate. Okay, nitrate no nitrite. Okay, NO2. आणि दुसरी जी स्टेप आहे ती कोणती आहे, नायट्रेट, म्हणजे NO2 टू नायट्रेट, दॅट इज नथिंग बट NO3. आणि NO3 हा जो फॉर्म आहे तो काय आहे, प्लांटला अवेलेबल आहे. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, नायट्रिफिकेशन प्रोसेस. आणि ह्या प्रोसेस मध्ये भरपूर काय आहे, नायट्रोजनचे लॉसेस होतात. फक्त नायट्रोजन इज नॉट युटिलाइज्ड बाय ऑल दिस प्लांट, म्हणजे कन्व्हर्जन झालंय म्हटल्यानंतर हे फक्त प्लांटच युटिलाइज करता असं नाही. मग त्या प्लांट इकोलॉजी मध्ये कोण कोण आलं, वीड्स आले, बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आले. तर हे नायट्रोजन कन्व्हर्जन झालं, भूक सगळ्यांनाच लागते म्हटल्यानंतर जे अवेलेबल आहे तेच काय करणार, ते युटिलाइज करणार आहेत. मग त्याच्यामध्ये जे हेट्रोट्रोप्स, ऑटोट्रोप्स आहेत,
मायक्रोब्स त्यांना सुद्धा काय आहे नायट्रोजन, त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा काय लागतो नायट्रोजन लागतो. आणि त्यासाठी नायट्रोजनचं कन्व्हर्जन किंवा नायट्रोजनचं जे पर्सेंटेज आहे लिथोस्फिअर मध्ये हे कमी आहे आणि त्यासाठी नायट्रोजनची वडाचढ चालू असते. आणि नायट्रोजन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट विच इज रिक्वायर्ड फॉर प्लांट. म्हणजे आपल्या आता प्रोडक्शनच्या दृष्टिकोनाने बघायला गेलं तर प्लांट्स आर दी मोस्ट इम्पॉर्टंट अँड त्यांचं फूड मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी नायट्रोजन हा सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करत असतो. तर ही प्रोसिजर सॉइल मध्ये झाल्यानंतरच आपल्याला काय होणार आहे नायट्रोजन अवेलेबल होणार आहे कोणाला प्लांटला. तर असे 2 प्रोसेस आहेत. तर नायट्रिफिकेशन मध्ये पहिली स्टेज सांगितली ते म्हणजे ऑब्लिगेट ऑटोट्रोप्स बॅक्टेरिया कोणते कोणते नायट्रोसोमोनास, नायट्रोसोलोम्बस अँड नायट्रोस्पायरा. ओके. आणि सेकंड स्टेप मध्ये जे बॅक्टेरियाज आहेत ते कोणते कोणते नायट्रोबॅक्टर. ओके. नायट्रोबॅक्टर जो म्हणजे काय की NO2 इज गोइंग टू कन्वर्ट इनटू NO3. आणि नायट्रोबॅक्टर कसं आहे इट्स अ ऑब्लिगेट एरोबिक. इट इज ऑब्लिगेट ऑटोट्रोप म्हटलं तरी चालते. इट इज ऑब्लिगेट ऑटोट्रोप बॅक्टेरिया. इथं पण काय आहे ऑटोट्रोप आहे. ऑटोट्रोप इज नथिंग बट दे आर फूड जे फूड अवेबिलिटी म्हणजे फूड तयार करायची क्षमता ही बॅक्टेरियामध्ये आहे आणि प्लस ऑक्सिजनची रिक्वायरमेंट सुद्धा यांना आहे. बरोबर ना. त्यामुळं हे दोन्ही फेजेसचे बॅक्टेरिया सगळ्यात महत्वाचे आहेत. आता हा मुद्दा झाला हा नॉर्मल सॉइल मध्ये ज्याच्यामध्ये सॉइल मॉइश्चर रिजिम्स काय आहेत अगदी थर्मिक आणि मिझोथर्मिक या थर्मिक आणि मिझोथर्मिक या रेंज मध्ये आहे. बरोबर. बट सॉइल मॉइश्चर रिजिम्स ज्याच्यामध्ये सबमर्ज कंडिशन म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याची म्हणजे स्टॅग्नंट वॉटर मध्ये जेव्हा येतं तर याच्यामध्ये हेट्रोट्रॉप्स पर्यंतच काय आहेत हेट्रोट्रोप्स बॅक्टेरियाज पर्यंतच काय आहे रिॲक्शन ही स्टॉप होते आणि पुढे त्यांची ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे त्याच्यामध्ये ऑटोट्रोप्स जे की ऑब्लिगेट बॅक्टेरियाज आहेत ते काय करतात वर्कआउट करत नाहीत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये फंगस किंवा आपण त्याच्यामध्ये ऍक्टिनोमायसिसचा काय करतोय मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व करून त्यांना नायट्रोजन अवेलेबल करून देण्याचं काम आपण काय करतोय मॅन्युअली करतोय. ओके. हे नॅचरली होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळं आपण काय करतोय की त्याच्यामध्ये आल्गी देऊया. त्याच्यामध्ये बाकीचे सायनोबॅक्टेरिया सुद्धा एक आहे की जो काय करतो की त्याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल वाढवण्याची क्षमता दाखवतो आणि अशा प्रकारचे बॅक्टेरियाज आपण त्याच्यामध्ये म्हणजे ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण काय करतो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतोय. सो मी इथपर्यंतच थांबवते का तर आपल्याला इथून पुढच्या ज्या रिॲक्शन्स आहेत किंवा जे फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत ते तुम्हाला कशावरती पीपीटीच्या द्वारे समजतील असं हे समजणार नाही. त्यामुळं हे प्रोसेस तुम्हाला ऑलरेडी झालेली आहे. फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे याच्यामध्ये मिनरलायझेशन म्हणजे काय. ठीक आहे. त्याच्यानंतर अमिनायझेशन म्हणजे काय, अमोनिफिकेशन म्हणजे काय आणि नायट्रिफिकेशन म्हणजे काय. ओके. तर ह्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया काय की ही मिनरलायझेशन प्रोसेस कशावरती डिपेंड आहे सॉइल मॉइश्चरिझम्स अँड प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके. आणि प्लस मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आले त्याच्यामध्ये हेट्रोट्रोप्स ऍज वेल एज ऑब्लिगेट. ऑब्लिगेट म्हणजे काय. Yes, anyone can tell me this meaning? What is mean by obligate microbes? Yes, anyone? 46 roll number. What is mean by obligate? आता हे मोड तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज मीन बाय ऑब्लिगेट पॅरासाइट सॉरी पॅरासाइट म्हणजे व्हॉट इज मीन बाय ऑब्लिगेट. त्याच्यानंतर आणखीन काय आहे येस ऑब्लिगेटचं मिनिंग तरी सांगा निदान. झोपली का काय सगळे. हॅलो. स्पीक आउट. व्हॉट इज मीन बाय ऑब्लिगेट. आर दे डिपेंडिंग. सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय.
Yes, what is mean by obligate? Obligate means बंधनकारक. Yes, obligate means बंधनकारक. बंधनकारक. आणि हे सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय? म्हणजे त्यांचे जे कंडिशन्स आहेत ते कसे आहेत, रिस्ट्रिक्टेड आहेत. अशा कंडिशन्स मध्ये ते वाढणाऱ्या ऑर्गॅनिझम्सना आपण काय म्हणतो, ऑब्लिगेट मायक्रोब्स. असंच मिनिंग आहे का? सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय? रिक्वायर्ड और कम्प्लीट कशाचं? 81 रोल नंबर यू हॅड टेल अबाउट यू आर सेइंग दिस रिक्वायर्स और कम्प्लीट म्हणजे काय, नेमकं काय? ऑब्लिगेटचं सांगायला लागलाय का? Biological interaction between living organisms. Is known as symbiotic association. ऑब्लिगेट अजून सुद्धा क्लिअर नाही झालेलं. ऑब्लिगेट म्हणजे काय आणखीन एकदा बघा. They required to grow oxygen. 122. मग त्यांना आपण हे म्हणतो ना एनोरोबिक्स आणि सॉरी एरोबिक्स म्हणतो ना त्यांना आपण. ऑब्लिगेटरी म्हणजे काय? म्हणजे त्यांना मदत लागते कोणाची तरी, बरोबर. दे आर डिपेंड. ते कोणावरती तरी डिपेंड आहे. मग ते ऑक्सिजन असेल किंवा अदर मायक्रोब्स, सॉरी कोणावरती, प्लांट वरती, म्हणजे त्यांना काहीतरी होस्ट लागतंय, बरोबर. त्यांना आपण काय म्हणतो, ऑब्लिगेटरी. आणि हे जे सगळे मायक्रोब्स आहेत, विदाउट ऑर्गॅनिझम विच कॅनॉट कम्प्लीट इट्स लाईफ सायकल विदाउट होस्ट. येस, 107 आणि 83 अशा प्रकारे ऑब्लिगेटचं मिनिंग शोधून काढलेलं आहे. ऑर्गॅनिझम विच कॅनॉट कम्प्लीट इट्स लाईफ सायकल विदाउट अ होस्ट. बरोबर. ऑब्लिगेटरी म्हणजे ज्यांना की होस्ट पाहिजे. ओके, त्यांना काही काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. ओके, म्हणजे समजलं. आता परत एकदा सांगते की ऑब्लिगेट मायक्रोब्स म्हणजे काय, की ज्यांना काय पाहिजे, त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी एकतर होस्ट पाहिजे आणि प्लस त्याच्यामध्ये ऑक्सिजनची रिक्वायरमेंट सुद्धा आली. फक्त ऑक्सिजनच असं नाही, त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी बाकीचे सुद्धा न्यूट्रिएंट्स त्यांना लागतात. आणि नायट्रोजन इमोबिलाइज होण्यामागचं कारण सुद्धा हेच मायक्रोब्स आहेत. ते काय करतात, नायट्रोजन तयार सुद्धा करून देतात आणि ते प्लांटला सुद्धा अवेलेबल होऊ देत नाहीत. तर ह्याच्या मागचं इमोबिलायझेशन रेट वाढण्यामागचं कारण सुद्धा काय आहे, ते मायक्रोब्सच आहेत. ठीक आहे. सो obligate microorganism can live in environment with lack of oxygen. Roll number 6 is saying this. Obligate microorganism can only live in environment which is lack of oxygen. म्हणजे तुला असं म्हणायचं की ते ऑर्गॅनिझम्स हे पूर्णपणे एनोरोबिक कंडिशन्स मध्ये राहतात. Is this correct? Please correct out this sentence. Roll number 6 is saying that obligate microorganism can only live in environment which is lack of oxygen. Is this right? I'm not saying की बाबा त्यांना जे कमेंट केलेलं आहे, he or she, I don't know who is she, but he is saying that obligate microorganism can only live in environment which is lack of oxygen. मग त्यांना आपण हे म्हणू शकतो ना, एनोरोबिक मायक्रोब्स पण म्हणू शकतो. त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, जे नायट्रिफिकेशन मध्ये आहेत ते मोस्टली ऑब्लिगेट ऑटोट्रोपिक बॅक्टेरियाज आहेत. समजतंय मला काय म्हणायचंय? ऑब्लिगेट ऑटोट्रोपिक बॅक्टेरिया.
हे सेंटेन्सेस असं मी म्हणणार नाही की पूर्णपणे चुकीचं आहे. फक्त एवढंच सांगायचंय की ऑब्लिगेट मायक्रोब सगळेच काय होतात, ऑक्सिजनची कमतरता असेल अशाच ठिकाणी असतात असं नाही, तर ते ऑक्सिजनची जिथं कमतरता आहे किंवा जिथं ऑक्सिजनची उपलब्धता आहे तिथं सुद्धा हे ऑब्लिगेट मायक्रोब्स असतात असं मला सांगायचंय. ऑब्लिगेट इज नथिंग बट, ऑब्लिगेटचा खरा अर्थ असा आहे की त्याला होस्ट हा लागतोच, म्हणजे तो कोणावरती तरी डिपेंड आहे. ठीक आहे, मग ऑक्सिजन असोत किंवा नसोत. मग त्याच्यामध्ये एनोरोबिक्स पण आले आणि एनरोबिक्स पण आले. मोस्टली नायट्रिफिकेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हेट्रोट्रोप्स ॲज वेल एज ऑटोट्रोप्स पण मायक्रोब्स आहेत. पण जेव्हा ते अमाइड्स फॉर्म मधून अमोनिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले की तिथून पुढे तुम्हाला काय कुठले मायक्रोब्स रोल प्ले करतायत त्याच्यामध्ये ऑटोट्रोप्स महत्वाचा, आणि जे की कोणावरती कुठल्या तरी होस्ट वरती डिपेंड आहेत असेच बॅक्टेरिया त्याच्यामध्ये काय करतायत, नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट करतायत आणि नायट्रेट फॉर्म मधून नायट्राइट फॉर्म टू नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट करत आहेत. तर पहिल्या स्टेपमध्ये 3 मायक्रोब्स सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये नायट्रोसोमोनास, नायट्रोसोलोम्बस आणि नायट्रोस्पायरा. ओके, असे 3 मायक्रोब्स आहेत जे की अमोनिकल नायट्रोजन कशामध्ये कन्वर्ट करतात, नायट्राइट म्हणजे NO2 मध्ये. ओके, पहिली स्टेप. ओके, असे 3 बॅक्टेरियाज आहेत. तर असं पण आहे आणि नंतरची जी स्टेज आहे नायट्रेट म्हणजे NO2, ही स्टेप दिलेली नाही बहुतेक तुम्हाला याच्यामध्ये. ओके, आणि जी सेकंड स्टेप आहे जे काय आहे, नायट्रेट फॉर्मचा जो आहे तो कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, नायट्रेट फॉर्म मध्ये, जो की कोणाच्या मदतीने, नायट्रोबॅक्टरच्या मदतीने, आणि त्याच्यामध्ये नायट्रोसोमोनास इज ऑल्सो इन्व्हॉल्व इन सम केसेस. ओके, आता हे झालं बॅक्टेरियाचं. आता सगळ्यात महत्वाची कंडिशन अशी आहे की सॉइलची पण सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे की तो ऍसिडिक सॉइल आहे की अल्कलाइन सॉइल आहे. तर ही सुद्धा कंडिशन सगळ्यात महत्वाची आहे. आणि ही रिॲक्शन मोस्टली अफेक्टेड किंवा ही रिॲक्शन पूर्णपणे कम्प्लीट फॉर्म मध्ये ही न्यूट्रल टू अल्कलाइन कंडिशन, म्हणजे जसा पीएच 7 ते 8.5 पर्यंत आहे अशा कंडिशन मध्ये ही रिॲक्शन ही पूर्णपणे कम्प्लीट होते. अदरवाईज ऍसिड कंडिशन जर असेल तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया हे किंवा फंगस हे काय आहेत, वेगवेगळे असू शकतात किंवा असणार आहेत, याची दखल असावी. आता याच्यानंतर जो नायट्रोजन लॉस होणार आहे त्याच्यामध्ये डिनायट्रिफिकेशन आलं, त्याच्यानंतर मोबिलायझेशन, इमोबिलायझेशन किंवा मोबिलायझेशन आलं. तर हे काय आहे, तर हे फक्त त्याचे काय मीनिंग समजून घ्या. डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय, डिनायट्रिफिकेशन इज नथिंग बट तुम्ही का बरं पाटील मॅडम आलेले आहेत का? त्यांनी सांगितलं नाही का काम, म्हणजे कोणतरी पाहिजे असं म्हणत. बघ लेक्चर मध्ये. हो हो. ओके, सो पीपीटी मधूनच तुम्हाला हे समजतील पुढच्या गोष्टी. आय विल क्लिअर आउट नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे.
तर इथपर्यंत तरी निदान समजलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ह्याच्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग बघायचे. फॅक्टर अफेक्टिंग कळालं इथे तुम्हाला बाकीचे स्टेप्स सुद्धा कळून जातील की नायट्रोजनची कमतरता का असते सॉइलमध्ये हे समजून जाईल. ठीक आहे. सो सगळ्यांनी आपापले व्हिडिओज ऑन करा. येस, आय विल स्टॉप दिस शेअरिंग बिकॉज ही नोट्स काय तुम्हाला पूर्णपणे रोल नंबर 44. रोल नंबर 44. ओके, तुम्ही आहे का? बर. त्याच्यानंतर रोल नंबर कोण कोण आहे? 28. सगळे व्हिडिओज ऑन करा. प्रेझेंटी बघू द्या मला.